नमस्कार. विज्ञानयात्री ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल हे फ्रान्स देशाचे भौतिकशास्त्रज्ञ आणि नागरी अभियंता. त्यांच्या ऑप्टिक्स या शाखेतील संशोधन कार्यामुळे सन 1830च्या उत्तरार्धापासून 19व्या शतकाच्या अखेरीपर्यंतच्या न्यूटन या शास्त्रज्ञाच्या कॉर्पस्क्यू सिद्धांतातील काही भाग वगळता प्रकाश लहर सिद्धांत, वेव्ह थेअरी ऑफ लाईट याला जवळजवळ एकमताने मान्यता मिळाली. प्रतिबिंब निर्माण करणारे आणि अपवर्तक भिंग किंवा रिफ्रॅक्टिव्ह लेन्स यांचा शोध या संदर्भात ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल हे परिचित आहेत. समुद्रातील दीपग्रहाची दृश्यमानता वाढवण्यासाठी आणि समुद्रात असंख्य जीव वाचवण्यासाठी स्टेप्ड लेन्स याचा वापर सर्वप्रथम ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल यांनी केला असावा. काउंट बफॉन या शास्त्रज्ञांनी प्रस्तावित केलेली आणि ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल यांनी स्वतंत्रपणे शोधून काढलेली सोपी डायऑप्टिक निव्वळ अपवर्तक स्टेप्ड लेन्स हे सध्या स्क्रीन मॅग्निटिफायर आणि ओव्हरहेड प्रोजेक्टरसाठी कंडेन्सर लेन्समध्ये वापरली जाते. प्रकाश, दृश्यमान प्रकाश किंवा दृश्यमान विकिरण हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक विकिरण आहे हे मानवी डोळ्याद्वारे समजले जाऊ शकते. दृश्यमान प्रकाश दृश्यमान स्पेक्ट्रममध्ये पसरतो आणि सामान्यतः 750 ते 420 टेराहर्ट्जच्या फ्रिक्वेन्सीशी संबंधित 400 ते 700 नॅनोमीटर च्या श्रेणीतील तरंगलांबी म्हणून परिभाषित केले जाते. दृश्यमान बँड इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट जवळ बसतो, ज्याला एकत्रितपणे ऑप्टिकल रेडिएशन असे म्हणतात. भौतिकशास्त्रात प्रकाश हा शब्द कोणत्याही तरंगलांबीच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन याला अधिक विस्तृतपणे संदर्भित करू शकतो, मग ते दृश्यमान असो वा नसो. या अर्थाने गॅमा किरण, क्ष किरण, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ लहरी देखील प्रकाश आहेत. प्रकाशाचे प्राथमिक गुणधर्म म्हणजे त्याची तीव्रता, प्रसार दिशा, वारंवारता किंवा तरंगलांबी, वर्णपट आणि ध्रुवीकरण. व्हॅक्यूममध्ये त्याची गती महाभयंकर असते. निसर्गाच्या मूलभूत स्थिरांकापैकी एक आहे. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक विकिरणाप्रमाणे दृश्यमान प्रकाश हा फोटॉन नावाच्या वस्तुमानहीन प्राथमिक कणाद्वारे प्रसारित होतो, जो विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या परिमाणाचे प्रतिनिधित्व करतो आणि लाटा आणि कोन या दोन्ही म्हणून त्याचे विश्लेषण केले जाऊ शकते. प्रकाशाचा अभ्यास, ज्याला ऑप्टिक्स म्हणून ओळखले जाते, हे आधुनिक भौतिकशास्त्रातील महत्त्वाचे संशोधन क्षेत्र आहे. ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल यांचा जन्म दिनांक 10 मे 1788 रोजी फ्रान्स देशातील नॉर्मंडी ब्रॉगली येथे झाला. शालेय शिक्षणासाठी त्यांना आईची मदत जास्त झाली. त्यांचे शालेय शिक्षण स्थानिक शाळेत पूर्ण झाले. सन 1801 मध्ये केन येथील इकोले सेंट्रल येथे पॉलिटेक्निक या तांत्रिक महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. तिथे पहिल्याच वर्षी ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल यांनी ॲड्रिन मेरी लेजेंड्रेने मांडलेल्या भूमितीच्या समस्येच्या निराकरणासाठी बक्षीस मिळवले. सन 1806 मध्ये त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. सन 1809 मध्ये त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ब्रिजेस अँड रोड्स या संस्थेतून नागरी अभियंत्याची पदवी प्राप्त केली. नोकरीसाठी ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल यांना सुरुवातीस फ्रान्स देशाच्या पश्चिम विभागामध्ये पोस्टिंग मिळाली. तेथे त्यांनी सन 1811 मध्ये सोडा ॲश तयार करण्याच्या सॉलिव्ह प्रक्रिया पद्धत याचा अवलंब केला. सन 1812च्या सुमारास ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल यांना स्पेन देश आणि इटली देश यांना जोडणाऱ्या इम्पिरियल महामार्ग याच्या दुरुस्ती कामासाठी न्यून्स येथे पाठवण्यात आले. तेथे ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल यांना दीर्घकालीन आजाराने ग्रासले. सक्तीची विश्रांती घेण्याच्या सल्ल्यामुळे ते घरीच थांबले.
या आपल्या सक्तीच्या विश्रांतीचा उपयोग आपले ऑप्टिकल प्रयोग सुरू करण्यासाठी त्यांनी केला. सन 1821 ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल यांनी काचेचे अपवर्तक गुणधर्माच्या उपयोजनातून डायऑप्टिक प्रणाली या शीर्षकांतर्गत एक उपकरण तयार केले. भिंग समूह लेन्स पॅनल यावर त्यांनी मध्यवर्ती बुल्स आय लेन्स याला एक सलग किंवा एकाग्र काचेच्या प्रिझमॅटिक रिंगच्या मालिकेने वेढले. पॅनलने एका विस्तृत क्षैतिज कोनातून दिव्याद्वारे उत्सर्जित होणारा प्रकाश संकलन केले आणि तो प्रकाश देखील जो अन्यथा आकाशात किंवा समुद्राकडे निघून जाईल आणि एका अरुंद आडव्या पेन्सिल बीममध्ये केंद्रित करेल. दिव्याभोवती फिरत असलेल्या अनेक लेन्स पॅनल यासह ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल यांनी सन 1824 एकाच प्रकाश स्रोतापासून अनेक फिरणारे बीम तयार करण्यास सक्षम होते. ही यंत्रणा म्हणजे आरशापेक्षा एक सुधारणा जी फक्त एकच बीम तयार करते. उभ्या वाया जाणाऱ्या अधिक प्रकाश गोळा करण्यासाठी त्यांनी प्रमुख भिंग मेन लेन्स याच्यावर आणि खाली त्रिकोणी आकाराच्या प्रिझम जोडले गेले. प्रकाशाचे अपवर्तन आणि प्रतिबिंब न करणे हे या प्रिझमचे कार्य. असे केल्याने त्याने घटनांचा कोन बराच वाढवला, ज्यावर वर आणि खाली चमकणारे किरण एकत्र केले जाऊ शकतात आणि क्षैतिजरित्या बाहेर येऊ शकतात. अशा प्रकारे संपूर्ण फ्रेस्नेल कॅटेडिऑप्टिक प्रणाली याचा जन्म झाला. सन 1927 उत्तरार्धात युजीन मिशेल अँटोनियाडी खगोलशास्त्रज्ञ यांनी ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल यांचा ऑप्टिक्समधील प्रबळ व्यक्तिमत्व असे वर्णन केले आहे. दिनांक 14 जुलै 1827 रोजी फ्रान्स देशातील फिले आर्व्ही येथे ऑगस्टिन फ्रेस्नेल यांचे निधन झाले. दीपग्रह आणि फ्रेस्नेल लेन्स संदर्भात त्यांनी लेन्स वापरून लाईटहाऊस बीमवर लक्ष केंद्रित करणारा फ्रेस्नेल हा पहिला व्यक्ती नव्हता. हा फरक वरवर पाहता लंडन ग्लास कटर थॉमस रॉजर्सचा आहे. ज्यांचे पहिले लेन्स 53 सेंटीमीटर व्यासाचे, मध्यभागी 14 सेंटीमीटर जाड आणि 1789 पोर्टलँड बिल येथील ओल्ड लोअर लाईटहाऊसमध्ये स्थापित केले गेले. पुढील नमुने सुमारे अर्ध्या तासात स्थापित केले गेले. सन 1804 डझनभर इतर ठिकाणी, परंतु काचेमध्ये शोषून बराच प्रकाश वाया गेला. तसेच वजन आणि शोषण कमी करण्यासाठी कन्व्हेक्स लेन्सच्या जागी एकाग्र कंकणाकृती प्रिझमच्या मालिकेने बदलण्याची सूचना देणारे फ्रेस्नेल हे पहिले नव्हते. सन 1748 काउंट बफॉनने अशा प्रिझमला काचेच्या एका तुकड्यात पायऱ्यासारखे पिसण्याचा प्रस्ताव दिला. सन 1790 मार्क्विस डी कॉन्ड्रेसेटने असे सुचवले की कंकणाकृती विभाग वेगळे करणे आणि त्यांना फ्रेमवर एकत्रित करणे सोपे होईल, पण तेही त्यावेळी अव्यवहार्य होते. या डिझाईन्स दीपग्रहासाठी नव्हत्या, परंतु चष्मा जाळण्यासाठी होत्या. ब्रुस्टरने सन 1811 कंडोरसेट सारखीच एक प्रणाली प्रस्तावित केली आणि सन 1820 ब्रिटिश दीपगृहामध्ये त्याचा वापर करण्यास समर्थन दिले. दरम्यान दिनांक 21 जून 1819 रोजी दीपग्रह प्रदीपनातील संभाव्य सुधारणांचा आढावा घेण्यासाठी अरागो यांच्या शिफारशीवरून फ्रेस्नेलला कमिशन डेस फेरेस यांनी तात्पुरते समर्थन दिले. नेपोलियनने सन 1811 कमिशनची स्थापना केली होती आणि कॉर्प्स डेस पॉन्ट्स फ्रेस्नेलच्या नियुक्त्याच्या खाली ठेवली होती. ऑगस्ट 1819 अखेरीस बफॉन, कॉन्ड्रसेट, ब्रेवस्टर प्रस्तावाविषयी माहिती नसताना फ्रेस्नेलने आयोगासमोर पहिले सादरीकरण केले. त्याला बदलण्यासाठी असे नाव देण्याची शिफारस केली. रिफ्लेक्टर नंतर वापरात आहेत, जे फक्त अर्धा घटना प्रकाश परावर्तित करतात. जमलेल्या कमिशनपैकी एक जॅक चार्ल्स यांनी बफॉनच्या सूचनेची आठवण करून दिली आणि फ्रेस्नेलला पुन्हा खुल्या दाराने सोडले, म्हणून त्याची सुटका झाली. पण बफॉनच्या आवृत्ती द्विकॉन्व्हेक्स होती आणि एका तुकड्यात फ्रेस्नेल्स
प्लॅनो कॉन्व्हेक्स होती आणि सुलभ बांधकामासाठी अनेक प्रिझमपासून बनलेली होती. 500 फ्रँकच्या अधिकृत बजेटसह फ्रेस्नेलने 3 उत्पादकांशी संपर्क साधला. तिसरा फ्रँकॉईस सोलेल यांनी प्रोटोटाईप तयार केला. मार्च 1820 मध्ये ते पूर्ण झाले. त्याच्या एका बाजूला 55 सेंटीमीटर चौरस लेन्स पॅनल होते, ज्यामध्ये 97 बहुभुज कंकणाकृती नसलेले प्रिझम होते आणि त्यामुळे आयोगाने प्रभावित केले की फ्रेस्नेलला संपूर्ण 8 पॅनल आवृत्तीसाठी विचारण्यात आले. अपुरा निधी असूनही एका वर्षानंतर पूर्ण झालेल्या या मॉडेलमध्ये सेंटीमीटर चौरस पॅनल होते. दिनांक 13 एप्रिल 1821 रोजी संध्याकाळी सार्वजनिक कार्यक्रमात सर्वात अलीकडील परावर्तकांशी तुलना करून ते प्रदर्शित केले गेले, जे अचानक अप्रचलित झाले. फ्रेस्नेलचे पुढचे लेन्स ते हे 8 बुल्स आय पॅनल असलेले एक फिरणारे उपकरण होते, जे सेंट गोबेनने कंकणाकृती आर्क्समध्ये बनवले होते. 8 फिरणारे बीम देत होते. नाविकांनी नियतकालिक म्हणजे पिरियॉडिकल फ्लॅश म्हणून पाहिले होते. प्रत्येक मुख्य पॅनलच्या वर आणि मागे ट्रॅपेझॉइड घटकासह ट्रॅपेझॉइडल बाह्यरेखा असलेला एक लहान उतार असलेला बुल्स आय पॅनल होता. यामुळे प्रकाशाचे अपवर्तन एका उतार असलेल्या समतल आरशात होते, जे नंतर मुख्य बीमच्या 7 अंश पुढे आडवे परावर्तित होते, ज्यामुळे फ्लॅशचा कालावधी वाढतो. मुख्य पटलाच्या खाली 128 लहानसे आरसे 4 कड्यामध्ये मांडलेले होते, जे लुव्हर किंवा फेनिशियन ब्लाइंडच्या स्लॅट्ससारख्या स्टॅट केलेले होते. प्रत्येक रिंग शंकूच्या फ्रस्टमचा आकारात क्षितिजावर प्रकाश परावर्तित करते. चमकांच्या दरम्यान एक मंद स्थिर प्रकाश देते. अधिकृत चाचणी दिनांक 20 ऑगस्ट 1822 रोजी अपूर्ण आर्क ट्रायम्फॉर आयोजित करण्यात आले होते. कमिशनने आणि 14व्या लुईने आणि त्याच्या पथकाने 32 किलोमीटर अंतरावरून हे पाहिले होते. हे उपकरण हिवाळ्यासाठी बोर्ड येथे संग्रहित केले गेले आणि नंतर फ्रेस्नेलच्या देखरेखीखाली लाईटहाऊसमध्ये पुन्हा एकत्र करण्यात आले. दिनांक 25 जुलै 1823 रोजी जगातील पहिले दीपग्रह फ्रेस्नेल लेन्स प्रकाशित झाले. त्यानंतर लवकरच फ्रेस्नेलला खोकल्यापासून रक्त येऊ लागले. मे 1824 मध्ये फ्रेस्नेल यांना कमिशनचे सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आले. डेस फेरेस पगार काढणारे या संस्थेचे पहिले सदस्य बनले. परंतु फ्रेस्नेल खोकल्याच्या आजारी असल्यामुळे या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली. सन 1821 पासून ते इकोले पॉलिटेक्निकमध्ये परीक्षक होते, परंतु खराब प्रकृती, परीक्षेच्या हंगामात जास्त वेळ आणि इतरांना न्याय देण्याच्या चिंतेमुळे सन 1824च्या उत्तरार्धात दीपग्रहाच्या कामासाठी आपली ऊर्जा वाचवण्यासाठी त्यांना त्या पदाचा राजीनामा देण्यास प्रवृत्त केले. त्याच वर्षी त्याने पहिली फिक्स लेन्स तयार केली, क्षितिजभोवती समान रीतीने प्रकाश पसरवण्यासाठी आणि वर किंवा खाली कचरा कमी करण्यासाठी. तद्वतच वक्र अपवर्तक पृष्ठभाग सामान्य उभ्या अक्षाबद्दल टॉरॉइड्स विभाग असतील, जेणेकरून डायऑप्टिक पॅनल दंडगोलाकार ड्रमसारखे दिसेल. रिफ्रॅक्टिंग डायऑप्टिक भागांच्या वर आणि खाली परावर्तित कॅटोट्रॉपिक रिंग्सद्वारे हे पूरक केले असल्यास संपूर्ण उपकरण मधमाशाच्या पोळ्यासारखे दिसेल. सेवेत दाखल होणारे दुसरी फ्रेस्नेल लेन्स खरोखरच एक निश्चित लेन्स होती. तिसरी ऑर्डरची दिनांक 1 फेब्रुवारी 1825 रोजी डंकर्क येथे स्थापित केली गेली होती. तथापि मोठ्या टेरॉइड प्रिझम बनवण्याच्या अडचणीमुळे या उपकरणाला 16 बाजू होती. सन 1825 मध्ये फ्रेस्नेलने निश्चित ॲरेच्या बाहेर फिरणारा ॲरे जोडून त्याच्या फिक्स्ड लेन्स डिझाईनचा विस्तार केला. फिरणाऱ्या ॲरेच्या प्रत्येक पॅनलने निश्चित प्रकाशाचा काही भाग आडव्या पंख्यापासून एक अरुंद बीममध्ये अपवर्तित केला होता. प्रकाश ही लहर आहे, कारण ती विवर्तन आणि हस्तक्षेप यातून जातो. प्रकाशाच्या वर्तनाच्या वैज्ञानिक अभ्यासामध्ये परावर्तन, अपवर्तन, ध्रुवीकरण, अपारदर्शक वस्तूच्या काठावरून जाताना प्रकाशाचे विवर्तन
आणि विवर्तनामुळे होणारे हस्तक्षेप नमुने यांचा समावेश होतो. लुईस डी ब्रॉग्लीने दाखवून दिले की हलत्या कणामध्ये काही विशिष्ट तरंग असतात जे त्याच्या गतीवर नियंत्रण ठेवतात आणि कण आणि तरंगामध्ये पूरकता असते ज्याला तरंग कण द्वैत म्हणतात. अशा प्रकारे प्रकाशाच्या क्वांटम सिद्धांताने प्रकाशाच्या दुहेरी स्वभावाचा वर्तनाचे सर्व पैलू यशस्वीपणे स्पष्ट केले आहेत. प्रकाशाचा फोटॉन इलेक्ट्रॉनद्वारे शोषला गेल्यास इलेक्ट्रॉनला संभाव्य ऊर्जा मिळते आणि उच्च ऊर्जा पातळी वाढते. इलेक्ट्रॉनचे उच्च स्थान केवळ क्षणिक असते कारण प्रकाशाचा फोटॉन इलेक्ट्रॉनद्वारे त्या क्षणी उत्सर्जित होतो. इलेक्ट्रॉन तेजस्वी ऊर्जा उत्सर्जित करतो आणि संभाव्य ऊर्जा परतावा कमी करते. दृश्यमान प्रकाश किंवा दृश्यमान विकिरण हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक विकिरण आहे जे मानवी डोळ्याद्वारे समजले जाऊ शकते. दृश्यमान प्रकाश दृश्यमान स्पेक्ट्रममध्ये पसरतो आणि सामान्यतः 750 ते 420 टेराहर्ट्झ फ्रिक्वेन्सी संबंधित 400 ते 700 नॅनोमीटरच्या श्रेणीतील तरंगलांबी म्हणून परिभाषित केली जाते. ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल यांनी ऑप्टिक्समध्ये सुद्धा सहभाग नोंदवला. ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल हे 19व्या शतकातील एक अत्यंत प्रभावशाली फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि नागरी अभियंता होते. प्रकाशाच्या लहरीचे सिद्धांताला प्रस्थापित करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. फ्रेस्नेल यांनी प्रकाशाच्या व्यतिकरण आणि विवर्तन या घटनावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी सिद्ध केले की प्रकाश हा लहरींच्या रूपात प्रवास करतो ज्यामुळे न्यूटनच्या प्रकाशाचा कण सिद्धांत मागे पडला. त्यांना प्रामुख्याने त्याच्या फ्रेस्नेल लेन्सच्या शोधासाठी ओळखले जाते. त्यांनी लाईटहाऊस प्रकाशस्तंभ यासाठी एक खास प्रकारचा लेन्स विकसित केला जो प्रकाश किरणांना दूरवर केंद्रित करू शकत होता. या शोधाने समुद्रात जहाजांचे अपघात टाळण्यास खूप मोठी मदत झाली. त्यांनी प्रकाशाच्या व्यतिकरणाचा अभ्यास करण्यासाठी बायप्रिझम हा प्रकाशीय प्रयोग विकसित केला. त्यांनी आपले बहुतांश काम प्रकाशशास्त्रावर केले. फ्रेस्नेल यांनी प्रकाशाच्या स्वरूपाचे गूढ उकलण्यात आणि व्यावहारिक तंत्रज्ञान विकसित करण्यात मोठे कार्य केले. दिनांक 14 जुलै 1827 रोजी फ्रान्स देशातील फिले ड आर्व्ही येथे ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल यांचे निधन झाले. विज्ञानयात्री ऑगस्टिन जीन फ्रेस्नेल यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.